नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CGT 2026 तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर फॉर्म भरण्यामध्ये ज्या विवाहित महिला असेल त्यांनी 10वीच्या नावाने फॉर्म भरला असेल, म्हणजेच कदाचित 10वीचं नाव हे वडिलांचं नाव असणार आहे. सो फॉर्म जर वडिलांच्या नावाने भरला, हॉल तिकीट कोणाच्या नावाने येणार आहे, हॉल तिकीट ज्या नावाने येईल त्या नावाचा ID प्रूफ तुम्हाला लागणार आहे आणि हॉल तिकीट ID प्रूफ घेऊन तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये जावं लागणार आहे. पण इथे जर हॉल तिकीट आणि ID प्रूफ दोघांवरची नावं, एकावरती हॉल तिकीटवर वडिलांचं नाव असू शकतं आणि तुमच्या ID प्रूफवर कदाचित हजबंडचं नाव असू शकतं. ह्या केसमध्ये काय करावं, तुम्हाला नावात बदल असण्यासंदर्भात कोणतं डॉक्युमेंट बरोबर घेऊन जावं लागेल जेणेकरून एक्झाम सेंटरला तुम्हाला अडचण येणार नाही. सो त्यासाठी हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी मला सांगू इच्छितो, इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्ड अशा दोन्ही बॅचेस आपण चालू केलेल्या आहे. दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला फी सारखीच आहे 1599 इन्क्लुडिंग GST आहे. जुने विद्यार्थी असाल ज्यांनी TET टेट CDT किंवा केंद्र प्रमुखच्या बॅचेस घेतला असाल तर तुम्हाला त्याच नंबरवरनं ही बॅच परचेस केली तर 50% ऑफ आहे. दोन्ही ठिकाणी फॅकल्टी सारख्याच आहे. टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन अवेलेबल आहे, PDF स्वरूपात नोट्स पण अवेलेबल आहे. दोघांमधला फरक एकच आहे की रेकॉर्ड बॅचमध्ये तुम्हाला काही विषयांचे लेक्चर्स आम्ही रेकॉर्ड फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी अवेलेबल केलेलं आहे. ते लेक्चर तुम्ही जाऊन डायरेक्टली कधीही किती वेळेस बघू शकतात. इथे फक्त लाईव्ह लेक्चर बघितलं का तेच तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहे. सो दोन्ही बॅचेस तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती अवेलेबल आहे. ॲपची बॅचची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आपण डायरेक्ट डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. हॉल तिकीट कुणाच्या नावाचं येणार बघा. जनरली 10वीच्या नावाने फॉर्म भरायला सांगितलं होतं तर 10वीच्या नावाने जनरली बऱ्याच जणांचं हे फादरच्या नावानेच आहे. मग तुमचं हॉल तिकीट जे येणार आहे ते वडिलांच्या नावाचं येणार आहे बघा. वडिलांच्या नावाचं हॉल तिकीट येणार आहे. मग ID प्रूफ कोणते लागणार आहे तर ID प्रूफसाठी बघा, जर तुम्ही विवाहित असाल तुमच्याकडे कदाचित दोन्ही ऑप्शन असू शकता. सर फादरच्या बाजूचं पण माझ्याकडे आहे, हजबंडच्या बाजूचं पण आहे. मग इथे फादरच्या बाजूचं तुम्ही जर घेऊन गेला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण वडिलांच्या बाजूचं इथे हॉल तिकीट आहे आणि हजबंडच्या बाजूचं ID प्रूफ असेल तर हे दोघंही व्यक्ती म्हणजे वडिलांच्या बाजूचे आणि हजबंडच्या बाजूचे एकच आहे हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला नावात बदल असण्यासंदर्भात डॉक्युमेंट लागेल. ते कोणतं लागेल मग त्याला दोन ऑप्शन आहे. एक तर तुम्ही काय करू शकता, मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही बरोबर नेऊ शकता किंवा दुसरा ऑप्शन आहे गॅझेटचा, तुम्ही गॅझेट काढू शकता. बघा दोघांपैकी तुम्हाला बरोबर ठेवायचं आहे. आता याला साधारणतः खर्च 1000-1100 येणार आहे. पण जेव्हा तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट मी टाकतो गॅझेट दोघांपैकी एक बरोबर ठेवाल, म्हणजे एक्झामला जाताना ज्यांचं हॉल तिकीट जे आहे हे हॉल तिकीट सपोज वडिलांच्या नावाचं असेल आणि ID प्रूफ हे हजबंडच्या नावाचं असेल तर अशा उमेदवारांना काय करायचं आहे, बरोबर तुम्हाला एक डॉक्युमेंट ठेवायचं. एक तर गॅझेट ठेवायचं आहे काय तुम्हाला ठेवायचं आहे, तुम्हाला ठेवायचं आहे मॅरेज सर्टिफिकेट. दोघांपैकी एक कॉपी तुम्हाला ओरिजिनल कॉपी बरोबर ठेवायची आणि एक्झामला जायचंय. मग एक्झाम तर अजून लेट आहे सर, मग आता लगेच काढावं का? बघा एक्झामच्या अगोदर लक्षात आलं तर त्यावेळेस कमी कालावधीमध्ये हे काढता येत नाही. साधारणतः 15 दिवस ते 3 आठवडे याला लागू शकतात. सो आता अप्लाय करून टाका जेणेकरून तुम्ही निश्चिंत होऊन अभ्यास कराल. कारण हे डॉक्युमेंटचा गोंधळ असा असतो, एकतर मध्यंतरी आपण बघत नाही, एक्झामच्या अगोदर आपलं आठवण येते की अरे हे लागेल ते लागेल, मग काय करायचं. अशा वेळेस गडबड होऊ नये यासाठी आत्ताच ते काय प्रोसेस ती अप्लाय करून टाका, मिळून जाईल तुम्हाला. 15 दिवसात मिळून जाईल किंवा डिसेंबर एंडपर्यंत तुमच्या हातात ते डॉक्युमेंट येऊन जाईल. मग तुमचं हॉल तिकीट, ID प्रूफ आणि हे डॉक्युमेंट नावात बदल असण्यासंदर्भातलं रेडी राहील. आता काही मुलांचं स्पेलिंगमध्ये मिस्टेक असू शकतं, मुलांचं म्हटलं विवाहित महिला आणि मुलांचं किंवा मुलींचं येऊ शकतं स्पेलिंगमध्ये. म्हणजे सपोज मीरा नाव तुमचं असं होतं MEER आहे आणि चुकून तुमचं असं झालंय काही डॉक्युमेंटवरती. पण हॉल तिकीट तुमचं ह्या नावाचं आहे आणि ID प्रूफ पण त्याच नावाचं असलं तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण जर चुकून ID प्रूफ आणि हॉल तिकीटवरचे नावं जर याच्यात स्पेलिंग मिस्टेक असेल, आयच्या जागी EE, तर अशा वेळेस तुम्हाला ॲफिडेविट करणं गरजेचं आहे. 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती हे करून ठेवायचं आहे. एक्झाम सेंटरला जाताना ते बरोबर ठेवा, दाखवू नका त्यांना कोणाला. त्यांच्या लक्षात आलं तर ते दाखवा, अदरवाईज सोडून दिलं तर काही हरकत नाही. तुम्ही एक्झाम सेंटरला जाताना बरोबर ठेवा, फक्त तेही ओरिजिनल बरोबर ठेवा, झेरॉक्स पण बरोबर ठेवा. 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती ॲफिडेविट करून मिळतं तुम्हाला. तुम्ही कोणत्याही कोर्टाच्या समोर एखाद्या वकिलाला भेटलात किंवा ते वेंडर असतात त्यांना भेटलात तर ते करून देतील, तेवढं करून घ्या. ओके,
सो हे पण मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला ग्रामपंचायतमधून मिळतं किंवा गॅजेटसुद्धा लॉयर काढून देतात किंवा काही एजंट लोक पण असतात जे हे कामं करून देतात, त्यांच्याकडनं काढून घ्या. हा जर 1100 रुपये खर्च याला त्याला 100-200 रुपये खर्च येऊ शकतो. सो ही तुम्हाला प्रिकॉशन म्हणून सुरुवातीला सांगून ठेवलेलं आहे, कारण काही महिलांचे मला प्रश्न याच्यावर आले होते. हा व्हिडिओ मी लेट घेणार होतो, पण हे डॉक्युमेंट काढून ठेवायला आत्ता हरकत नाही, नंतर मग गडबड नको व्हायला. ओके. सो माझं काय उत्तर होतं, काय प्रश्न होता तुमच्यापर्यंत रीच झाला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण हे तुमच्या मनात प्रश्न येतो ना, त्याचं उत्तर तुम्हाला इथेच भेटणार आहे इग्नाइट अकॅडमीच्या चॅनलवरती. सो त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा, इतरांना शेअर पण करा आणि मार्गदर्शनसुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने आमची टीम करते आहे. तुम्ही यूट्यूबवर बघू शकता, 12-12 तास आम्ही मॅरेथॉन सेशन पण घेतले तुमचे, त्यातून तुम्हाला अंदाज आला असेल की ही टीम काय चीज आहे, कशा पद्धतीने शिकवते. सो नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा. हवी ती बॅच परचेस करा. काही अडचण आली तर ह्या नंबरला कॉल करू शकता. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.